फ्लॅट जे काही ती लेडी तिच्या त्रास होतो त्यासाठी माझ्या मदत मागण्यासाठी दबावाखाली येऊन की महेश शिंदेने जे व्हिडिओ व्हायरल केले ते सगळ्या गोष्टी केल्यात ते बोलले ते व्हिडिओ कुठे आहेत तर ते मी सगळ्या सिक्युरिटी इंचार्जला पाठवलेली आहे. मी दोन्ही व्हिडिओ तुम्हाला देतो, दोन्ही व्हिडिओ चेक करा. दोन्ही व्हिडिओमध्ये तरुण शर्मा ज्याला एंट्री मारतो ते व्हिडिओ नाही. बरोबर आहे, तुम्ही मला दुपारी मी प्रेस कॉन्फरन्स बघितली आम्ही ज्या आणि काही पत्रकारांनी घेतली त्यानंतर तरुण शर्माची पत्रकार परिषद मी बघितली. तर आम्ही ज्या सांगतायत की मी असा महेश शिंदेने सगळे व्हिडिओ पाठवले होते तर महेश शिंदेने हे सगळे व्हिडिओ व्हायरल केले, मॉफ करून व्हायरल केले. आम्ही ज्या व्यक्ती एक रेसिडेन्स आहे JPIY मधली ती स्वतःची मदत जे काही त्रास होत होता समोरच्या फ्लॅट जे काही ती लेडी तिच्या त्रास होता त्यासाठी माझ्या मदत मागण्यासाठी आले होते वाया त्यांना मी मदत सुद्धा केली. त्यांचं म्हणणं एक मदत होतं की त्यांना जो त्रास सगळ्या गोष्टी होत होतात. मी पोलिटिशियनला फोन केला, राहुल पाटील साहेबांना सांगितलं की असं सगळ्या गोष्टी होतात, त्याचा कॅमेरा जो CCTV कॅमेरा आहे तो त्यांना सेफ्टीसाठी लावून तिकडे राहू द्या, ही त्यांची माग होती. आम्ही ज्याची ते सगळ्या गोष्टी इव्हन तुम्ही त्या मेसेज बघितला असेल त्यांनी तुम्हाला व्हायरल दाखवला त्या मेसेजमध्ये दिसून येते की मी त्या माणसाला किती मदत केली. बरोबर, पण त्याच्यानंतर आता त्यांनी कुठल्या दबावाखाली येऊन कुणाच्या दबावाखाली येऊन की महेश शिंदेने जे व्हिडिओ व्हायरल केले ते सगळ्या गोष्टी केल्यात ते बोललेत ते मी त्या आरोपाचं खंडन करतो. मी ते आरोप पूर्ण चुकीचे आहेत, कारण मला माहिती आहे आम्ही ज्या व्यक्तीने मला फक्त 2च व्हिडिओ पाठवले होते आणि हे 2 व्हिडिओ तुम्ही दाखवतो तुम्हाला. आम्ही ज्या व्यक्तीचा मोबाईल बोलतात की पोलिटिशियनला जमा आहे पोलीस स्टेशनला, मी राहुल पाटील साहेबांना माझी विनंती आहे आम्ही ज्याचा मोबाईल चेक करा, आम्ही ज्याने महेश शिंदेला किती व्हिडिओ पाठवलेत अजून कुणाला किती व्हिडिओ पाठवलेत ते कसे काय झाले ते चेक करावं. आम्ही ज्या स्वतः मला सांगतो की बाबा मी सिक्युरिटी इंचार्जला व्हिडिओ पाठवला होता, तिथून पुढे गेले, तिथून सगळीकडे गेले, सगळ्या गोष्टी मी त्यावेळी पण विचारलं ते व्हिडिओ कुठे आहेत तर ते मी सगळ्या सिक्युरिटी इंचार्जला पाठवलेले आहेत. तर माझं म्हणणं एकच आहे, अजून पण मी माझ्या मोबाईलची एक काही कुठली गोष्ट डिलीट केली नाही. आता मी जरी डिलीट केली तरी त्याच्या मोबाईल असणार तर त्याचा मोबाईल चेक करावा. आणि मी तुम्हाला दाखवते 2 व्हिडिओ पाठवले म्हणजे 2च त्यांनी व्हिडिओ पाठवले. त्या 2 व्हिडिओमध्ये काय त्याचं ना तरुण शर्मा एंट्री मारताना कुठे फोटो नाही त्याचा की काय नाही काय दिसतो व्हिडिओ नाहीये. मी 2 व्हिडिओ तुम्हाला देतो, दोन्ही व्हिडिओ चेक करा. दोन्ही व्हिडिओमध्ये तरुण शर्मा ज्याला एंट्री मारतो ते व्हिडिओ नाही, ऑलरेडी व्हिडिओ अगोदरच गेले होते. मी अजूनच म्हणतो मला कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये पडायचं नाहीये. मी कधी कुणा एवढं वर्ष राजकारण करतोय मीरा भाईंदरमध्ये कोणाच्या पर्सनल लाईफ कधी पर्सनल रिलेशनमध्ये कधी कुणाला काय कधी मी त्रास दिला नाही आणि मला द्यायची माझी ती भे पण नाहीये. पण एखादी व्यक्ती जर एखादं फॅमिलीचा आमच्या शाखेमध्ये शिवसेना शाखेमध्ये येते मदत मागायची त्यांचं काम आहे मदत करण्याचं ते मी केलं त्याच्याबद्दल हे गोष्टी अजून पण मी सांगतो ह्या गोष्टीची चौकशी करावी. ते 2 व्हिडिओ काय ते आम्ही ज्याने कुणाकुणाला व्हिडिओ पाठवले त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आम्ही ज्याला जसं आम्हाला तुम्ही प्रश्न विचारता आम्ही ज्याला विचारा ना तुम्ही हे 2 पेज त्यांनी दाखवले त्यांच्या पत्रकारांनी, एक त्यांनी मेसेज केलेला दुसरा पेज मी कॉलिंग केलेला, तिसरा एक पेज ते मॉपिंगवाला व्हिडिओ पाठवला होता, हे 3 दाखवले. मग त्याला विचारा ना मग महेश शिंदेला जेवढे व्हिडिओ पाठवले त्याची तू स्क्रीनशॉट काय नाही दाखवत आहे विचारा समजेल. तर 2च व्हिडिओ येतील. त्यांनी 2 व्हिडिओ पाठवले तर 2च व्हिडिओ पाठवलेत, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि किती कुणी काय तरुण शर्माचं म्हणलं तरुण शर्मा म्हणतो मी असं आहे तसं आहे. अरे बाबा जर तू मला सांग नगरसेवक आहेत ना तुम्ही, नगरसेवक असताना सगळ्या गोष्टी त्या 2 लेडीची भांडणं सॉल्व्ह केली असते तर एवढी वेळ आली नसती तुमच्यावर. तुम्ही काय केलं स्वतःच्या पदाचा दुरुपयोग केला, पोलिसांना प्रेशर आणला काय त्या माणसाला पोलीस धमकवलं तुला आत्मी टाकतो पोलिसांना पोलीस धमकवत आहेत त्या माणसाला का हे प्रेशरच करू. तुम्हाला काय वाटलं का सत्ता सगळ्या गोष्टी तुमच्या आमदार सगळ्या गोष्टी तुम्ही कसं पण दबाव आणून सगळ्या गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न कराल. अरे समाजसेवक नगरसेवक काय असतो एखाद्या 2 लेडींची भांडणं त्यांची झालेत हे सॉल्व्ह केली असतील ना ही वेळ आली नसती. ह्याला त्याला सगळ्यात तुम्हाला मुलाखती द्यायला पत्रकार परिषद करायला ही वेळ आलीच नसती. तुम्ही ते केलं नाही आणि नको ते उगीच हे करायचं. मी अजून पण सांगतो तरुण शर्मा व्यक्तीला मी अजून ओळखत पण नव्हतो आणि ते तो माणूस इकडे घेऊन आले व्हिडिओ सगळ्या गोष्टी तोपर्यंत पण माहिती नव्हतं मला तरुण शर्मा त्यात आहे की नाही. त्यामुळे अजून मला कुठल्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफमध्ये मला पाडायची माझी सवय नाही, कधी पडणार पण नाहीये. पण मी फक्त एका फॅमिलीला मदत करायच्या हेतूने हे केलं. मी अजून एवढ्या वर्षी ते बघतो किती लोकांना मदत करतो. पण ही अशा गोष्टी काय होतात. अरे ठीक आहे अजून खोदलं तर मी तर मांग करतोय त्या फ्लॅटमध्ये मी तर पोलिसांना सांगणार आहे त्या फ्लॅटमध्ये तरुण शर्मा किती दिवसापासून येत होता, त्या फ्लॅटमध्ये रेंटल त्याचे पेपर जमा केलेत का, हे पोलीस NOC घेतले का, त्या फ्लॅटची मी माहिती घेतली. त्या फ्लॅटच्या रेंटल राहते तिचे ऑलरेडी पेपर पण नाही आहेत सोसायटीत जमा. मग त्या फ्लॅटमध्ये असं काय घडतं कशासाठी एवढे लोक येतात. एकदा तरुण शर्मा नाही दिसत आहे त्यामध्ये अजून येत आहेत अजून काही लोक आहेत. आता ही मांग करणारी पोलिटिशियनला की ह्या फ्लॅटची चौकशी केली पाहिजे. ह्या फ्लॅटमध्ये ही व्यक्ती ही रेंटल किती वर्षापासून राहते, ती लेडीज आहे ती काही जॉब करू शकते इकडे बँकेत असू शकते काही विषय तो नाहीये. पण त्या घरामध्ये एवढी लोक जेंट्स काय येतात त्या येत असल्यामुळे ते CCTV कॅमेरा तिथे त्या फॅमिली लावला. हे माझं म्हणे मांग करणार आणि नक्कीच ह्याचा उत्तर पोलिसांना पण द्यावं लागेल की त्या फ्लॅटची तुम्ही NOC का नाही घेतली. तरुण शर्मांना पण द्यावं लागेल. सगळ्या गोष्टी होतील आणि त्यांची क्लायंट आहे ते काय बोलतायत सगळ्या गोष्टी जे काय ते समजेल पुढे काय करायचं कसं काय ते.